तेलात गूळ घालून आणि एकही पीठ न भाजता खमंग असे मेथीचे लाडू खायलाही एकदम मस्त होतात। आपण आज बघणार आहोत। तर जयस पॉकेट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर बनवणार आहोत मेथीचे पौष्टिक लाडू। अगदी घरच्या घरी आणि 15 ते 20 मिनिटात हे लाडू बनवून होतात। लाडू बनवण्यासाठी साहित्य बघूया। 50 ग्रॅम अळीव, 100 ग्रॅम मनुका, 100 ग्रॅम अक्रोड, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम डिंक, 100 ग्रॅम गोडंबी, 200 ग्रॅम शिंगाडं पीठ, त्यानंतर 1 किलो खारकांचं पीठ, 1 किलो खोबऱ्याचा खीस, अर्धा किलो गूळ, अर्धा किलो शेंगदाणा तेल। तर आता आपल्याला अक्रोड, बदाम, काजू आणि गोडंबी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। तर इथं मी सगळे पावडर बनवून घेतले आहे। त्यासोबतच शिंगाड्याचं पीठ सुद्धा मी परातीमध्ये टाकून घेतले आहे। आता आपण डिंक तळून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम एक कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला डिंक घालायचं आहे। डिंक छान तळून घ्यायचं आहे। डिंक जोपर्यंत पूर्ण फुलत नाही तोपर्यंत आपल्याला तळायचं आहे। त्यानंतर सगळं डिंक मी फ्राय केला आहे। त्यानंतर आपल्याला मिक्सरला लावून छान ग्राइंड करून घ्यायचं आहे। ग्राइंड झाल्यानंतर आपण जे ड्राय फ्रूट्स आणि शिंगाडा पीठ करून ठेवलं होतं ते आपल्याला सगळे पीठ मिक्स करायचं आहे। खारीक पावडर आणि खोबऱ्याचा खीस मी इथं मिक्स करत आहे। खारीक पावडर आणि खोबऱ्याचा खीस घरच्या घरी कसा बनवायचा तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे। तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकतात। तर हे सगळे पीठ मी मिक्स केलेले आहेत। तर हे ड्रायफ्रूट्स पीठ आहेत सगळे। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपण तेल टाकून घेणार आहोत अर्धा किलो। हे आपल्याला कोमट तापवून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कोमट तापलेला आहे। आपण तोपर्यंत गव्हाचं पीठ आणि मेथीचं पीठ हे यामध्ये टाकून छान प्रकारे दोघी हातांनी मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात घ्या आपल्याला तोपर्यंत तेल हे फक्त कोमट करायचं आहे आणि तेल हे कोमट झालेलं आहे। यामध्ये मी थोडा गुळाचा खडा टाकून बघितला आहे तर तो थोडासा वितळत आहे। तर मी आता अर्धा किलो गूळ पूर्ण छान किसून घेतला आहे आणि त्याला तेलामध्ये टाकून घेत आहे। आपल्याला हे थोड्या वेळाने हलवत आहे। तुम्हाला खरंच वाटेल की कच्च्या पिठाचे लाडू कसे बनतात तर खूप छान बनतात आणि टेस्टही एकदम मस्त असते। नक्कीच असे बनवून बघा। खूप सोपी रेसिपी आहे। एकही वस्तू न भाजता आपण हे लाडू बनवणार आहोत। तर यामध्ये गूळ वितळलेला आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये। तर आपण त्यामध्ये मनुके आणि अळीव टाकून घेणार आहोत। तर या वेळेला आपण गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि तेल हे आपल्याला लो फ्लेमवरतीच तापवायचं आहे। यानंतर आपण छान मिक्स करून घेणार आहोत। शेवटी मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये डिंक मिक्स करायचा आहे जो आपण मिक्सरमध्ये ग्राइंड केला होता आणि साऱ्या पिठामध्ये हे ओतून द्यायचं आहे। ओतल्यानंतर आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे। लक्षात घ्या डायरेक्ट हात घालू नका कारण हे खूप गरम असतं। त्यामुळे आपण आधी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे। गार थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण हाताने मिक्स करायचं आहे। तर अशा प्रकारे छान मिक्स झाल्यानंतर मी हे पीठ थोडं दाबून ठेवत आहे जेणेकरून ते गरम राहील आणि लाडूही खूप छान बनेल। तर आता पटपट लाडू बनवून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहे। तर रेसिपी कशी वाटली तर नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा भन्नाट प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहेत। अगदी कमी वेळामध्ये आणि एकदम खमंग असे लाडू तयार होतात। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की लाडू किती छान आपला बनलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही लाडू बनवला तर तो खूप 100% पौष्टिक होणार आहे आणि खायलाही एकदम चविष्ट बनणार आहे। तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि आवडलं तर नक्कीच लाईक करा।